नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो मस्त असा झणझणीत चिंबोरीचा किंवा कुर्लीचा रस्सा. त्यासाठी इथे मी मादी असे खेकडे घेतलेले आहेत, म्हणजे त्यांना आपण कुर्ली किंवा चिंबोरी म्हणतो. तर इथे साधारण अर्धा डझन मी त्यातले खेकडे घेतलेले आहेत. आता हे खेकडे मस्त भरीव आहेत आणि मागच्या बाजूने आपण त्यांना साफ करून घ्यायचं आहे. व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले, त्यांचे पाय मोडून इथे घेतलेले आहेत आणि त्यांचे जे डेंगे म्हणजे त्यांचे जे हात असतात ते आपण एका बाजूला घेतलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, सर्वप्रथम आपण हे त्यांचे पाय जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचा आपल्याला रस करून घ्यायचा आहे. तर आता सर्वप्रथम आपण पाणी घालून थोडंसं याचा रस करून घ्यायचा आणि नंतर आपण यामध्ये अधिक पाणी घालणार आहोत. आता एका मोठ्या टोपामध्ये मी बेताचं म्हणजे साधारण एक मोठा चमचा इतपत तेल घालून घ्यायचं आहे. आता हे तेल छान गरम झालं की आपण यामध्ये कढीपत्त्याची फोडणी करायची आहे. कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता छान आपला असा कांदा व्यवस्थित परतवून झाला की थोडासा तो कच्चा असतानाच यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत. ते इथे आपण लाल तिखट घालून घेतलेलं आहे. यासोबत आपला मालवणी मसाला घालून घेतलेला आहे. आता इथे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतात आणि हवं असेल तर तुम्ही तिखट वाढवू शकतात. तर इथे मी आता थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे. हळद घालून घेतलेली आहे. आता यासोबत आपण कांदा लसूण मसाला घालून घेतो, कारण आपल्याला थोडे झणझणीत चव हवी आहे आणि धना पावडर घालून घ्यायची आहे. छान आता हे मसाले व्यवस्थित मंद गॅसवरती परतवून घ्यायचे आहेत. अगदी अर्धा मिनटं परतवून झाले की आपण यामध्ये आपल्या ज्या ह्या चिंबोऱ्या आहेत त्या सोडून घेणार आहोत. आता चिंबोऱ्या मी इथे सर्व घालून घेतलेल्या स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि मस्त भरलेल्या चिंबोऱ्या आहेत. तर आपण इथे कवचासकट चिंबोऱ्या घालून घेतल्या आहेत, सोबत आपण डेंगे घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता भरलेल्या जे खेकड्यांचा जो व्हिडिओ आहे तोही आपल्या चॅनलवरती आहे. तुम्हाला हवं असेल तर तोही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर त्याचीही लिंक तुम्ही नक्की चेक करा. आता आपले खेकडी जे आहेत त्या व्यवस्थित परतवून झालेले आहेत. यावरती आता आपण एक चाळण ठेवायची आणि आपण जे मगाशी पाय जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले त्याचं असं पाणी घालून मस्त पातळ पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती गाळून यामध्ये घ्यायची आहे, जेणेकरून जो त्याचं सत्व आहे ते आपल्या रश्श्यामध्ये उतरणार आहे आणि यामुळे आपल्या रश्श्याला मस्त अप्रतिम चव लागते. पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. छान ढवळून झालं की आपण आता थोडा वेळ वाट पाहणार आहोत. आता अशा प्रकारे आपले जे पूर्णपणे चिंबोरी आहेत ते त्या पाण्याखाली जातील, अशा प्रकारे आपल्याला त्यांना सेट करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, छान आपण थोडा वेळ वाट पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता उकळी आलेली आहे. आता या स्टेजला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आता मीठ घालून घेतल्यानंतर एकदा पुन्हा ढवळून घ्यायचं आहे. छान ढवळून झाल्यानंतर आपण यामध्ये आता घालून घेणार आहोत मस्त आपलं मालवणी वाटण. आता वाटण घालून आपल्याला हे जे बेसिक जी आपली ग्रेव्ही आहे ती आपल्याला थोडीशी दाटसर करून घ्यायची आहे. तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी घालून वाढवू शकता. तर इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं. जेवढं मला पातळ हवं आहे त्या प्रमाणामध्ये मी रस्सा छान पातळ करून घेतलेला आहे. छान झाकण लावायचं आहे. 15 मिनटं व्यवस्थित आपल्याला रस्सा शिजवून घ्यायचा आहे. छान आता आपला कुर्लीचा रस्सा बनलेला आहे. आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत साधारण 5-6 कोकम, कारण कोकम घातल्यानंतर जी लज्जत वाढते ती अप्रतिम असते. आता गरमागरम आपल्याला हा रस्सा सर्व करायचा आहे वरून कोथिंबीर घालून. नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे अभिप्राय कॉमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.